श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकलं। त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ द्यावा। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही। त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील, तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 पर्यंत असणार आहे। म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत। कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची। ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील। नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते। कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदान केले जाते। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात। पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते। नदीत स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे। यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे। लक्ष्मीनारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा। सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते। सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य दाखवावा। सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात। दोष म्हणजे काय, तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नाही। जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे।
सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय तुम्ही 12 वाजेच्या आत करायचा आहे. बहार दुपारी तुम्हाला कोणताही उपाय हा करायचा नाही आहे. हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलीकरता करू शकतात किंवा मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलीकरता सुद्धा करू शकतात. आता ह्या उपायाकरता आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवायचा. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 1 वाटी भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वाटी भात हा शिजवायचा आहे. प्रत्येक मुलाकरता तुम्हाला वेगवेगळा भात हा लागणार आहे. एका मुलावरनं उतरवलेला वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा आपण भात शिजवणार आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा मीठ काहीही टाकायचं नाही. नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक पेपर प्लेट किंवा प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये हा भात जो आहे तो काढून ठेवायचा आहे. आता त्या भातावर जे आहे आपल्याला थोडंसं दही हे टाकायचं. अगदी चमचावर दही टाकलं तरीही चालणार आहे. त्या दह्यावर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आणि 1 लाल मिरचीसुद्धा टाकायची. जी लाल मिरची आपण ठेवणार आहेत ती देठासकट असणं गरजेचं आहे. आता आपल्या मुलांना आपल्याला बसवायचं. बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हा भात जो आहे तो उतरवायचा. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की हा भाताबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजर दोष, करणे बाधा तर दूर झालेलीच आहे, पण त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे. आता तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 उतारा हा करायचा आहे. 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मुलांकरता वेगवेगळा हा उतारा जो आहे ह्याचप्रमाणे करायचा आहे. एकदा उतारा केला की तुम्हाला लगेचच घराच्या बाहेर ते उतारे घेऊन यायचं आहे आणि जिथे एखादं मोठं झाड असेल किंवा तुमच्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला हा भात जो आहे तो ठेवायचा, जेणेकरून तिथे पशुपक्षी कीटक हे भात खातील. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रकृती वाईट दृष्ट असू दे, नजर असू दे, करणेबाधा, इडापिडा तर नष्ट होतेच होते, पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.